मला सांगा, सावनीच्या लेफ्ट आयब्रोला पिअर्सिंग होतं का? बारशाला कान टोचले, त्याच्यानंतर काही नाही. मग काही टेन्शन नाही, म्हणजे ही आपली सावनी नसेल. माझं साऊ नसेल आई. साऊ नाही आई, शांत व्हा. त्या म्हणाल्या की त्या डेड बॉडीच्या डाव्या भुवईला ना असं म्हणजे पिअर्सिंग केलंय. पिअर्सिंग केलंय त्या मुलीला, म्हणजे आपली नाही ना साऊ. अरे बोल ना, सांग ना काय ते. आत्ता आईला काय सांगू नकोस हा प्लीज. म्हणजे मी तिला सांगेन नाही नंतर, पण आत्ता नको. मॅडम, तुम्ही म्हणाला होतात ना की सावनीने पिअर्सिंग. मला माहित नव्हतं. मला काहीच माहित नव्हतं. ठीक आहे, सावनी नसूच शकते. आपण बघूयात. मला बघायचं आहे अभय. बॉडी फुगली आहे, पाण्यामुळे अवस्था विचित्र आहे, त्रास होऊ शकतो. मी केली आहे तयारी. चल. काय झालं? श्रद्धा कोण आहे? साऊ नाही ना? तर कालची मॅच बघितली तुम्ही? पण पहिल्या 3 विकेट उगाच गेल्या. आमच्या गावाकडे एक बॉल होता, त्यांनी इंडिया लेवलला खेळला असता. काय विकेट घे. सर, साईन हवी होती, नंतर करा. हे थांब ना. कपूरची पुरी भाजी खाऊन बघ. दणीच एकदम. नाही नको सर, इच्छा नाहीये. मॉर्ग रूम मधून आले. तू खरंच वशिलावर लागलीस का पोलिसात? खरं सांग दमदार आहे. काय सर? मग मॉर्ग मध्ये काय पहिल्यांदा गेलीस का तू?
मग असं करपलेलं तव्यासारखं तोंड का केलंय? बस का? नाही नको थँक्यू. भोसले साहेब, हा बोला. भोसले साहेब. आतमध्ये आहेत. आपण मॅडम मी हिम्मत खत्री. तुम्ही बसा इथे, या इथे मी बघते. सर सर तो नताशाच्या मोबाईल मधला तो हिम्मत खत्री, तो बँगलोर, तो आलाय सर इथे बाहेर. आता तुम्हाला विचारतोय. हा सर. मीच बोलवलंय त्याला. तुम्ही? चौकशी करते जी. मी काय चौकशी करू? सब इन्स्पेक्टर सीमा जमदाडे, तुम्ही मला विचारताय मी काय चौकशी करणार? आणि या प्रश्नाचं मी उत्तर देणं अपेक्षित आहे तुला? नाही सर, मी बघते. 2 मिनिटं सुखाने पुरी भाजी पण खाऊ देत नाही. पूर्वी भाजीतले बटाटे कच्चे होते ना? नताशाराव माहितीये? कोण सर? मला वाटलंच तुला आठवणार नाही. बॉडी सापडली होती अंधेरीमध्ये. अच्छा, हा ती. तो बसलाय ना, तो तुझा बॉयफ्रेंड आहे. तुला कच्चे बटाटे सुचताय? सॉरी. चल जमदाडे, प्राथमिक चौकशी झाली. हो सर. तू बँगलोरवरून आलास डायरेक्ट? हो सर, एअरपोर्ट वरून इकडे चालाय. चला आता सगळं सविस्तर बोलूया. हा सांग पुढे. सर गेली 10 साल मी अफेअर मध्ये आहे. तू बँगलोरला, ती मुंबईला, आणि 2.5 वर्ष तुमचा अफेअर आहे. बर, कसं काय? सर ती बारटेंडर होती. आमची तिथे बारमध्ये भेट झाली आणि आम्ही रिलेशनशिप मध्ये आलो. 1 वर्ष आम्ही एकत्र राहिलो, पण कामानिमित्त मला बँगलोरला यावं लागलं. आमचं रिलेशनशिप खूप सिरियस होतं सर. पुढे काही वर्षातच आम्ही लग्नही करणार होतो. काही वर्षात तुम्ही लग्न करणार होते म्हणजे तिच्या घरच्यांबद्दल तिने सांगितलं असेल ना तुला? हो सर, तिची फॅमिली पूर्ण विस्कटलेली होती. तिच्या वडिलांबरोबर तिचं कधीच पटत नव्हतं. तिच्या आई वडिलांचं लग्नच झालं नव्हतं. म्हणजे तिच्या बोलण्यावरून असं वाटलं ती एक इलिजिटिमेट चाइल्ड होती. फोनवर बोलता बोलता बोलून गेलेली ती. खूप काळ झाला ती एकटीच राहत होती. कोणी भाऊ बहीण तिला? चौधरी मॅडमला ते? हो सर, एक सावत्र भाऊ होता. आणखी आणखी बोलायची ती, पण त्याच्याबद्दल सविस्तर नाही विचारलं मी. हे बघ, विषय असा आहे खत्री, मी तुला स्पष्ट सांगतो. तुझी गर्लफ्रेंड नताशा राव ही एका खूप मोठ्या ड्रग कार्टेलचा भाग होती. ड्रग कार्टल? सर हे शक्य नाहीये. मी बोललो होतो ना तुम्हाला की ती फक्त एक बारटेंडर आहे. बारटेंडर असेल ना ती. कदाचित तिने तुला सांगितलं असेल फक्त की मी बारटेंडर आहे, किंवा तुला ती भेटली तेव्हा ती बारटेंडर असेल. पण गेल्या काही काळाची अपडेट आहे की ती एका मोठ्या ड्रग कार्टेलसाठी काम करत होती. तू काय करतो? सर मी जॉब करतो. एका प्रायव्हेट कंपनीमध्ये रिलेशनशिप मॅनेजर आहे. जास्त पगार नाहीये, पण सेटल आहे. तुमचा शेवटचा कॉल कधी झाला? काय बोलणं आलं? मागे तिचा जेव्हा फोन आला होता तेव्हा ती म्हणत होती की ज्या लोकांबरोबर ती काम करते त्यांच्याकडनं तिला काही पैसे मिळणार होते. त्यामुळेच आमची लाईफ सेट होणार होती. बऱ्याचदा मलाही कळायचं नाही की ती काय आणि कशाबद्दल बोलते. आणि तिचा शेवटचा कॉल होता तेव्हा पण ती म्हणत होती की तिला खूप पैसे मिळालेत आणि ती बँगलोरला येणार आहे म्हणून. किती पैसे? सर हे बघ कत्री, एक गोष्ट लक्षात घे. बँगलोर वरून इथपर्यंत तू कशासाठी आलायस? गप्पा बसायला आलायस का? हा, तुला कळतोय का सिरियसनेस? नताशाचं काय झालंय तुला नाही माहिती, पण आमची खात्री आहे की तिचा मर्डर झालाय. तिच्या मर्डररला आम्ही शोधावं असं वाटतंय ना तुला? वाटतंय का नाही? हा, मग गप गुमान सांग. किती पैसे? काय बोलली होती नताशा? काय सांगितलं होतं तिने तुला? सर खरं सांगायचं तर त्या दिवशी तिचा फोन आला होता तेव्हा ती खूप हाय होती. किती पैसे? 40-50 करोड. किती? 40-50 करोड.
एवढं आपकी सब बात सच है शाहबाई, पर नहीं, आप दूसरा इंतजाम कर लीजिए ना, प्लीज प्लीज। नहीं, मुझे मालूम है पुराना व्यवहार है, पर नहीं, मुझे नहीं पॉसिबल होगा। घर में थोड़ा प्रॉब्लम चल रहा है इसलिए। नॉट ठीक है, मैं देखता हूं। काय झालं? काही नाही ग, हे सगळं होण्यापूर्वी एक व्यवहार केला होता. ते आता डील फायनल झालं तर त्याला कॅश द्यायची आहे दुसऱ्या पार्टीला. त्याचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून बोलवतो. मग जा हा? जा. नाही नाही, पोलीस स्टेशनला सारखं जावं लागतं, अजून साऊचा पत्ता लागलेला नाही. जा काय, एका दिवसाचा प्रश्न आहे ना. पोलिसांनी बोलवलं तर मी जाऊन येईन. कुठल्या मुलीची डेड बॉडी सापडली आणि ओळखायला जायचं असेल साऊची आहे की नाही तर मी जाईन, बघून येईन. त्यात काय एवढं, तेच तर करतोय आपण. असं कसं बोलून टाकलंस तू? असं कसं बोलू शकतेस? आहे तेच बोलतेय मी अभय. हो, असलं तरी तू असं नको बोलूस. मला आता तुझ्या स्ट्रेंथची गरज आहे. मला तुझी काळजी वाटायला लागली. काळजी करू नकोस, ये. मी बरी आहे. बस तू जाऊन ये. जरा वेगळ्या विचारामध्ये गेलास तर थोडा ताण कमी होईल तुझा. मलाही असंच वाटतं की तू जाऊन यावंस. ठीक आहे, काही लागलं तर फोन कर मला. ऍक्च्युअली मी त्याला फोन करून विचारतो खरंच गरज आहे का माझी. श्रद्धा, काय होतंय तुला? बरं नाही वाटत आहे? गोळी आणून देऊ का? नाही, नको. म्हणजे मला ना खूप राग येतोय माझा. का? खूप स्वार्थी झाले मी. असा का विचार करतेस? मी काल त्या मुलीला बघितलं मॉर्ग मध्ये. मी पहिल्यांदा पाहिलं ना तिला, तर मला समाधान वाटलं की ती आपली साऊ नाहीये. समाधान. एका डेड बॉडीला बघून मला समाधान वाटलं बाबा. आपली मुलगी नाहीये, पण कोणाची तरी मुलगी असेलच ना ती. ते सुद्धा तिला शोधत असतील, वेडेपिसे झाले असतील. ते सुद्धा तिला शोधता शोधता एखाद्या मॉर्ग मध्ये गेले असतील. तिथली डेड बॉडी बघून त्यांनाही समाधान मिळालं असेल. आपल्या साऊची डेड बॉडी त्यांना सापडली नसेल ना. नाही नाही, पण बाबा, त्या मुलीला कोणीच बघायला आलं नव्हतं. आपल्या आजूबाजूला एवढी गर्दी असते, एवढी माणसं असतात, त्यातला एक माणूस पण नाही आला तिला बघायला. एवढ्या कोट्यावधी लोकांच्या गर्दीत आपण एकटेच असतो. माझी साऊ पण अशीच असेल कुठेतरी, एकटी.
वेड्यासारखं बोलू नकोस. आता अभयला समजवत होतीस ना, आता स्वतःला समजव ना. खूप कठीण असतो बाबा. दुसऱ्यांना आपण समजावू शकतो, पण स्वतःला कसं समजावणार? आपण आपल्याला समजावतोय हे आपल्याला लख्ख माहित असतं. घे पाणी घे. फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाल्या की तुला बॉडीचा ताबा देऊ आम्ही. हा मला सांग, शेवटच्या काही दिवसात नताशा कुठे होती काही माहिती आहे का तुला? नाही सर. अरे असं कसं? अफेअर होतं ना तुमचं, लॉंग डिस्टन्स का असे ना, पण अफेअर होतं. मग तू कधी तिला विचारलं नाहीस का? व्हिडिओ कॉल केला नाहीस का? सर तुम्ही शेवटच्या दिवसांबद्दल बोलते म्हणून नाही म्हटलं. गेल्या 7-8 दिवसापासून तिचा फोन बंद होता. ती मला पीसीओ वरून फोन करायची. कुठल्या काळातली लव्ह स्टोरी रे तुमची? पीसीओ? तू तिला विचारलं नाहीस का कधी फोन का बंद आहे तुझा, काय झालं नेमकं? हो सर, मी तिला विचारलं. हा तर ती म्हणाली की तिचा फोन खराब झाला आणि तो रिपेअरिंगला टाकलाय. ती समोरून फोन करायची तेव्हाच आम्ही बोलायचो. ती एकाच पीसीओ वरून फोन करायची की वेगवेगळ्या? एकाच पीसीओ वरून. त्या पीसीओचा नंबर आहे तुझ्याकडे? हो, म्हणजे सेव्ह नाही केलं, पण माहिती पडेल कोणतं. ए बुरुड, काय सर? बघ हा पीसीओचा नंबर आहे का? कॉपी करून घे तुझ्या फोन मध्ये. जमदाडेल नंबर देऊन ट्रेस करायला सांग कुठल्या पीसीओचा आहे. हो सर. अर्जंट आहे जरा. हा दे. हे बघ बाबा, तुला बँगलोरला पण जाता येईल. तुला आम्ही नताशाची बॉडी सुद्धा देऊ. हवं तर आम्ही सगळे तुला मदत करतो. तिचा अंत्यसंस्कार आपण सगळे मिळून करू, बरं का? पण एक गोष्ट लक्षात घे, बँगलोरला गेल्यानंतर बँगलोर सोडून तुला कुठेही जाता येणार नाही. तिथल्या लोकल पोलीस स्टेशनला सतत तुला इन्फॉर्म करत राहावं लागणार. चौकशी चालू आहे की नाही तुझी म्हणून, बरं का? ओके सर. सर सर खरंच नताशाचा खून झाला असेल तर तिच्या खुण्याला तुम्ही प्लीज लवकरात लवकर पकडा. ड्रग रॅकेट बद्दल मला काही माहिती नाही, पण नताशा माझी बायको होणार होती आणि तिच्यावर खूप मनापासून प्रेम करायचं. रिक्वेस्ट करतो सर, नताशाला जस्टिस मिळवून द्या सर. हे बघ, आमचाही प्रयत्न तोच असतो कायम, आणि आम्ही आमचं काम खूप चांगल्या पद्धतीनं करतो. हा तिच्या भावाचं काय नाव म्हणालास तू? थँक्यू. सर हे बघा ना, ह्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा ए ह्याच्यासमोर हे हार्ट काढलंय, म्हणजे तो तिचा लवर असू शकतो. जा तू, काही कळलं तर सांगतो. हा मी तुला, जा. ए समोर बदाम, ए फॉर अँकी, ए फॉर आर्थर रोड जेल. जमदाडे नाही आली, मग गेली कुठे? तुम्ही? काही कळलं का साऊ विषयी? मला बोलवलं असतं तर मी आले असते पोलीस स्टेशनला. नाही, मी ऑफ ड्युटी आहे. बोलायचं होतं मला तुमच्याशी.